शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम योऽन्त प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायुगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गगारु प्रथम नमन 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 हे दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया ताजा गुमनाने कधे विस्तारो ताजा गुमनाने कधे विस्तारो दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया ताजा गुमनाने कधे विस्तारो ताजा गुमनाने कधे विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध क्राम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी असणारे श्रीसंत एकनाथ महाराज यांचा आशुतोष भगवान शंकर यांचं वर्णन करणारा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा अभंग खूप मार्मिक सिद्धांत या अभंगामध्ये माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी टाकलेले आहे त्या सिद्धांताचा आपल्याला आज विचार करायचा आहे विठाला विठाला शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान शंकराला भोळा म्हणतायत शिव कसा आहे भोळा भोळाही म्हणतात आणि चक्रवर्तीही म्हणतात भोळा शब्दाचा अर्थ वेगळा आहे भोळा म्हटलं की आपल्या समोर तो व्यक्ती उभा राहतो फाटलेले कपडे वाढलेली दाढी विस्कटलेले केस आणि थोडक्यात आपण त्या व्यक्तीला गबाळा नाव देऊ है की नाही गबाळा म्हणजे भोळा असं आपल्या दृष्टिकोनातून आणि आपल्या बुद्ध्यांकाप्रमाणे आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो बोलताना पण थोडंसं एकोराव द्या बोलताना पण थोडंसं एक पॉइंट शिव भोळा चक्रवर्ती
भगवान शंकर कसे आहेत? भोळे आहेत आणि चक्रवर्ती आहेत. त्यांचे पाय माझे चित्ते. कारण परमार्थामध्ये आल्याच्या नंतर जर चित्त मदत करत असेल तर त्याच माणसाचा परमार्थ सफल होतो. म्हणून त्याचे पाय माझे चित्ती. नव्हे नव्हे त्या भगवान शंकराच्या दर्शनाने धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थ आहेत, ते कमवावे लागतात. 4 पुरुषार्थ गादीवर बसून मिळत नाहीत. त्यामध्ये धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल आणि मोक्ष असेल. पुरुषार्थ एक तरी पुरुषार्थ त्याला कमवावा लागतो, त्यालाच पुरुष म्हणा. अन्यथा त्याला पुरुष म्हणता येणार? म्हटले नाही नाही महाराज, त्यांना दाढी आहे, त्यांना मिशा आहेत, पण त्यांचा पुरुषार्थ आहे का? नाही. दाढी आणि मिशावर पुरुष म्हटला जात नाही, त्याचा पुरुषार्थ दिसला पाहिजे आणि तेव्हाच तो व्यक्ती पुरुषार्थ पदाला प्राप्त होतो. नवे नवे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष फक्त शिव देखता प्रत्यक्ष. 4ही मोक्ष तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही त्या पदाला प्राप्त व्हाल, फक्त त्या शिवाची भेट तुम्हाला झाली पाहिजे. त्या शिवाच्या दर्शनामध्ये तेवढी ताकद आहे. नवे नवे संपूर्ण जग ज्या काळाच्या जबड्यामध्ये गेलेलं आहे. माशी पाक पाखडी तव हे सरे, काळा नळाचे तोंडी घातली असे उंडी. माशी पाक पाखडी तव हे सरे. अरे माशीला पंख साफ करण्याकरता जेवढा वेळ लागतो ना, तेवढ्या निमिष मात्रामध्ये ही सृष्टी पुन्हा जन्माला येते आणि पुन्हा नष्ट होते. माशी पाक पाखडे. माशी पाक म्हणजे पंख, पाखडे म्हणजे अशी साफ करते ना. तेवढा वेळ सृष्टीला नष्ट व्हायला आणि सृष्टीला परत निर्माण व्हायला लागतोय. तुम्ही म्हणाल महाराज एवढे दिवस झालो, आम्ही 100 वर्ष 70 वर्ष 50 वर्ष 20 वर्ष आमचे आजोबा पंजोबा सगळे जन्माला आले, आम्ही बघितले, इतक्या वर्ष जगले, तुम्ही म्हणता एवढं आयुष्य आहे. नाही, ज्ञानोबराय सांगतायत, माशी पाक पाखडे तव हे सरे ना. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तो काळ एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. जर त्याचं दर्शन झालं तर तो काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबत असेल. मग काळावर विजय मिळवायचा असेल तर फक्त खडकेश्वराची पूजा करा, काळ तुमची सेवा करेल महाराज. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. खऱ्या अर्थानं अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा सालाबादप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान्यांचे राजे योग्यांची माऊली साधकांच्या मायबाप भगवान श्री ज्ञानोबरायांच्या कृपेने भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने थोडा आवाज द्या मला. आशुतोष भगवान खडकेश्वराच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या कमिटीच्या संयोजक आयोजक नियोजक सर्वांच्या सहकार्याने गायनाचार्य गुणीजन मंडळी सुंदर आहेत. मृदंग वाजवण्याकरताही बहुसम्यक मृदम वादनम करोती. 1 नंबर वादन. चाट म्हणलं की चाट, थाप म्हणलं की थाप, जे पाहिजे ते. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप आदरानं नाव घेतलं जातं आणि खूप गोड ज्यांचा स्वभाव आहे, मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्त परायण पूज्य आदरणीय संदीप महाराज आघाव. त्यांना बघितल्याबरोबर महाराज जसं त्या प्रभू रामचंद्राला जंगलामध्ये त्या भिल्ल लोकांनी बघितलं आणि माणसं मारून खाणारे ते भिल्ल लोक, माणसाला मारणारे भिल्ल लोक त्या प्रभू रामचंद्राकडे बघतच राहिले. पाहिली या वेद लावे बैसे जीवी जडोनी. त्याप्रमाणे ही व्यक्ती महाराज पोटात टाकली तर पोटात कधी जाईल कळणार, एवढा गोड स्वभाव ज्यांचा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला गेल्या 26 वर्षापासून आहे ना आप्पा महाराज, तुम्ही किती वर्षापासून आहे तिथं? आपण 26 पकडू. गेल्या 26 वर्षापासून आपल्याला अविरतपणे ज्यांची सेवा मिळते
पूज्य आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे आप्पा महाराज गुणारे, तेही माझ्या कीर्तनासाठी. आपले तात्या महाराज गुणारे. हे असं होतंय, आप्पा महाराज खाली बसले, तुमचंच नाव पुढे आलं. तुम्हाला म्हटलं होतं उभे राहा. तात्या महाराज नव्हतं माझ्या लक्षात, पण बराच वेळ झाला इथं फवारणीच नाही ना, थोडासा रोग पडायला लागला. तात्या महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे भोसले बाबा, भजन सम्राट आदरणीय पूज्य भोसले बाबा तेही आहेत. त्याचप्रमाणे गर्जे महाराज, भोसले महाराज, तुम्ही दोघं भोसले गर्जे. आणि आमचे महाराष्ट्राची गाणं कोकिळा आदरणीय पूज्य शिरसाट महाराज ही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमची वारकरी शिक्षण संस्थेतली ही मंडळी आहे की नाही, तात्या महाराजांची ही सगळी मंडळी 5-7 आणली. वा, छान. तुमचं नाव काय? भरत महाराज. भरत महाराज आहेत. अंबादास मामा या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाजन पाटील तेही आहेत. आणि संपूर्ण आयोजक, संयोजक, नियोजक मंडळी सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला ज्या उज्ज्वल परंपरेचे आपण पायिक झालो, ज्या दिव्य परंपरेचे आपण पायिक झालो, संत परंपरेचे आपण पायिक झालो. खऱ्या अर्थानं ही संत परंपरा, ही दिव्य परंपरा, ही राष्ट्र परंपरा, ज्या भारतामध्ये आपण जन्माला आलोय ती भूमी किती पवित्र आहे. ज्या देशामध्ये आपण जन्माला आलोय ती भूमी किती पवित्र आहे. ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलोय ते राष्ट्र किती पवित्र आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक संत या मातीनं संपूर्ण जगाला दिले. अनेक संतांना आणि अनेक संतांची अनुभूती एकच आहे. अनेक सगळ्या संतांची इच्छा आणि आकांक्षा एकच आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीन लोकी भजजो आदि पुरुखी अखंडित. या जगामध्ये कोणीही दुःखी नसावा. सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख मा भवेत्. हे संपूर्ण जे विश्व आहे, हे संपूर्ण विश्व आनंदाने नांदावं हा सिद्धांत जगाला, जगाच्या समोर सगळ्या राष्ट्राला ज्यांनी दिला तो म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले ज्ञानोबा आणि तुकोबा, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा हा सर्वार्थाने श्रेष्ठ ठरला. विठाला विठाला घराला घर समजणारे तुम्ही आम्ही म्हणून आपलं अस्तित्व व्यापक होत नाही. जो विश्वाला घर समजतो, विश्वाला वैश्विक घर जो समजतो ते संत असतात. खऱ्या अर्थानं ज्यांची वृत्ती व्यापक झालेली आहे, ज्यांची वृत्ती व्यापक झालेली आहे तोच व्यक्ती, तोच जीव घराला घर न समजता विश्वाला घर समजू शकतो. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. चराचरामध्ये स्वतःला पाहणारे हे संत असतात. आपल्या लेकराला त्रास झाल्याच्या नंतर, आपल्या लेकराला दुःख झाल्याच्या नंतर जो त्रास आईला होतो त्याप्रमाणे जगाला दुःख झाल्याच्या नंतर संतांना त्रास होतो. विठाला विठाला
जीव हा शिवरूपाला प्राप्त होण्याकरता जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, तुम्ही आम्ही सर्व एक आहोत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही आम्ही जग नोहे अवघा जनार्दन, तुमच्यामध्ये तो परमात्मा आहे, माझ्यामध्ये तो परमात्मा आहे. या दगडामध्ये या खांबामध्ये विटामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. चराचरामध्ये ज्या वृत्तीला विठ्ठल दिसतो तोच जगाला घर समजू शकतो. हा माझा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा जावई आहे, तो माझा चुलता आहे. हे जोपर्यंत आहे, जोपर्यंत वृत्तीमध्ये भेद आहे, तोपर्यंत आपलं अस्तित्व व्यापक होणार नाही. आणि तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या वृत्तीतला भेद संपला, भेद मावळला, त्या दिवशी चित्ताचे चैतन्य झाले. आणि ज्या दिवशी चित्ताचे चैतन्य झाले, त्या दिवशी खऱ्या अर्थानं अस्तित्वाची ओळख आणि अस्तित्वाची जाणीव, अस्तित्वाचं ज्ञान आपल्याला होतं. आणि ज्या दिवशी आपल्याला अस्तित्वाची, ज्या क्षणाला जाणीव होते, त्या दिवसापासून आपल्या परमार्थाची पहाट होत असते. पहाट. दिवसाची सुरुवात कधी होते? डायरेक्ट सूर्य उगवतो का? नाही, डायरेक्ट नाही सूर्य उगत. मग सूर्य उगवायच्या अगोदर पहिले किरण येतात, अंधार थोडासा नष्ट करतात. आपल्या वृत्तीतला अंधकार, अज्ञान रूपी अंधकार श्री गुरु थोडासा कमी करतात. कमी करता करता श्री गुरु जेव्हा पूर्ण कृपा आपल्यावरती करतात, म्हणजे जीवावरती, त्या शिष्यावरती करतात, त्यावेळेला ऐशी कर्मे साम्य दशा होय जेथ विरेशा, सद्गुरु अपैसा भेटीची गा. गुरुकडे जायची गरज नाही. 1 रुपया दिला माय म्या गुरु केला, रुपयात गुरु होत नसतो. जो अस्तित्वाचं दर्शन करून देतो त्याला गुरु समजा. विठाला इथं शास्त्र खूप सुंदर सांगतंय, ज्याला देवही माहिती नाही, जो स्वतःलाच ओळखू शकत नाही, तो काय देवाला ओळखणार आहे? शास्त्र सांगतं, उपनिषद खूप सुंदर वर्णन करतंय महाराज. इथं प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतोय, स्वतःला विद्वान समजतोय, स्वतःला संत समजतोय. पण खरं सांगू तुम्हाला, इथं शहाणं समजण्यापेक्षा आपण शहाणे आहोत की नाही याची पावती आपल्याला पावला पावलाला मिळत असते महाराज. माणूस माणसामध्ये बसला, माणूस 4 लोकांमध्ये बसला की त्याची पावती मिळते. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, वैराग्य संपन्न संत वामन भाऊ महाराज आणि श्री संत नारायण बाबा महाराज. मला खरं सांगू का, आज हे आपल्यामध्ये नाही आहेत, पण आजही त्यांचं नाव घेतलं की आपलं ऊर भरून येतं. याचं कारण काय? याचं कारण काय? गुरुनी दिलेला आशीर्वाद. तुम्ही खडकेश्वराची इथं आल्याच्या नंतर मनुष्य स्वतःला विसरतोय, मनुष्य द्वेष विसरतोय, मनुष्य मत्सर विसरतोय. इथं आल्याच्या नंतर सगळं विसरतोय आणि फक्त परमार्थ आणि खडकेश्वर ह्याच्या पलीकडे त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या वृत्तीमध्ये काहीच नसतं महाराज. म्हणून ही सगळी जी कमिटी आहे ना, या कमिटीचे आभार मानतो मी. असं कार्य करण्याकरता ज्येष्ठांनी हे कार्य तरुणांच्या हातामध्ये दिलं. कारण कुठलीही सेवा असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, जोपर्यंत तरुण होत नाही, कार्य जोपर्यंत तरुण होत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही. विठाला अस्तित्वाची जाणीव करून देणारा गुरु असतो. कोणालाही गुरु म्हणू नका आणि कोणाच्याही पायावर डोकं ठेवू नका. आज ज्यांचा आपण अभंग घेतलाय ना, ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला जर आपण प्रसंग बघितला तर
नाथ बाबांचे गुरु जनार्दन स्वामी. एक दिवस घडलेला प्रसंग, एक मलंग जनार्दन स्वामींच्या भेटी करता येत आहेत आणि त्या मलंगाने जनार्दन स्वामींची भेट घेतली. बरोबर कुत्री आहे आणि खरं सांगू तुम्हाला, ती अशी कुत्री होती, त्या कुत्रीच्या अंगावर एकही केस नव्हता. तिला आपण काय म्हणतो, एकही केस नाही, जिभेतून लाळ गळते, अशा कुत्रीला आपण काय म्हणतो, खरजुली. इकडे काय म्हणतात, लाळ गळते, ती वाकडी तिकडी चालते, तिच्यात ताकद नाही राहिली, एनर्जी नाही राहिली, अशा कुत्रीला काय म्हणतो आपण, खरजुली कुत्री म्हणतो ना, बरोबर ना. मग बोला की, ती कुत्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ते बघितल्याच्या नंतर तो मलंग आतमध्ये जातोय, जनार्दन स्वामीचं दर्शन घेतोय. जनार्दन स्वामी हे नाथ बाबांचे गुरु आहेत. पहा बरं, जनार्दन स्वामी नाथ बाबांचे गुरु आहेत. आणि दर्शन घेतलं, तो मलंग असा पूर्ण वेश बदललेला, भोळा शब्द त्याच प्रकारचं पूर्णपणे वेश धारण केलेला आणि मळालेले कपडे, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, नख वाढलेली, पूर्णपणे कुठेही आखीव रेखीवपणा नाही. आणि अशी व्यक्ती जेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज पाहतात की माझ्या गुरुचं दर्शन घेते, दर्शन घेतलं आणि जनार्दन स्वामींनी एक कटोरा घेतला आणि नाथ बाबाकडे दिला आणि बाबांना सांगितलं ह्याच्यामध्ये दूध घेऊन या, आम्हाला जेवण करायचं. कशामध्ये, त्या कटोऱ्यामध्ये दूध घेऊन या म्हटले. तो कटोरा घेतला. आता कशाचं दूध आणायचं नेमकं, बाहेर गाय नाही, काही नाही, दूध नेमकं कशाचं आणायचं. तर बाहेर ती कोणती कुत्री होती, हा सागर दादा, कोणती कुत्री होती, खरजुली. ती खरजुली कुत्री बाहेर उभी होती. नाथ बाबांनी विचारलं मी नेमकं कशाचं दूध आणू. स्वामीजींनी सांगितलं ती कुत्री दिसते ना, त्या कुत्रीचं दूध काढू ना. आता म्हणले माझे गुरु पक्के बिघडले, आता ह्या कुत्रीचं दूध निघत असतोय म्हणले. ते गेले, कटोरं घेतलं मामा, धार म्हणजे दूध काढायला लागले. जसे दूध काढायला लागले ना, पांढरं शुभ्र दूध त्या कटोऱ्यामध्ये आलं. खरं सांगू तुम्हाला, ती कुत्री नव्हती महाराज, ती कामधेनू होती. ती कोण होती, कामधेनू होती. ते घेतलं दूध, स्वामीजींकडे नेऊन दिलं. स्वामीजींनी झोळीतले जे तुकडे होते ना, शिळे तुकडे मधुकरीमध्ये आणलेले, ते तुकडे त्या दुधामध्ये टाकले, बटर फुगल्यासारखे ते फुगले आणि दोघ जण जेवायला लागले. कोण, मलंग आणि जनार्दन स्वामी. आता हे जेव्हा बघितलं ना नाथबाबाने, अरे 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 म्हटलं. कधी होतं बरं का असं, कधी कधी होतं. एखाद्या माणसाला जर एखाद्याने जवळ केलं ना, तर कधी कधी असं वाटतं आपल्या गुरुला सुद्धा काही कळत, असं शिष्याला सुद्धा वाटतं कधी. म्हणजे गुरुला आपल्या काही कळत नाही हे शिष्याला कळायला लागतं. म्हणजे गुरुच्या पुढे जातो शिष्य कधी कधी, है की नाही. गुरुची किंमत कळत नसते आणि गुरु कधी अंदाज देत नसतो. महाराज ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचा अंदाज दिला नाही म्हणून तर 750, 728, 29 वर्ष झाले आजही त्या ज्ञानेश्वरीची मिरवणूक निघते. महाराज खरं सांगू का, पेपर आपल्याला मिळतो, सकाळचा पेपर आपण संध्याकाळी कशा करता वापरतो, चूल पेटवण्याकरता किंवा बाळाची शी पुसण्याकरता. का, अरे पेपर पैसे देऊन घेतलाय ना, ज्ञानेश्वरी पैसे देऊन घेतली नाही. ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली नाही. पेपर घेतलाय तो कळाला की अस्तित्व संपतं. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व, तुमचा स्वभाव यांना कळू देऊ नका. तुम्ही झिरो झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत आपलं अस्तित्व असतं. ज्या दिवशी आपण कळालो त्या दिवशी आपण झिरो असतो. आपली किंमत झालेली असते, आपला विषय थांबलेला असतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर म्हटले माझे गुरु आता पक्के बिघडले. त्यांचं ते जेवण करताना बघितलं, दोघे जण जेवतायत, आनंदाने जेवतायत, एक एक घास घेतायत, चर्चा करतायत. मत चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम, भगवंताविषयी चर्चा करतायत. आणि जेवण झाल्याच्या नंतर ते कटोरं घेतलं
आणि नाथ बाबाकडे स्वामीजींनी दिलं. जनार्दन स्वामीजींनी नाथाला सांगितलं, नाथा हे जरा गंगेवर जाऊन धुवून आणा. ज्या वेळेस ते कटोरं घेतलं आणि गंगेवर गेले, ते कटोरं बघितलं नाथ बाबांनी. आणि बघितल्याच्या नंतर त्यांना वाटलं हे एवढं आवडीनं खाल्लंय, एवढं आवडीनं खाल्लं दोघांनं, मग याची नेमकं चव कशी आहे ते तरी बघू, आहे की नाही. कधी कधी चव घेण्याचा प्रयत्न करतो माणूस, आहे की नाही. प्रत्येकाची चव, ह्याची चव त्याची चव, घेण्याचा प्रयत्न करतो माणूस, आहे की नाही. वेगवेगळी चव घेण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. त्याप्रमाणे माझ्या नाथ बाबानं जेव्हा त्या कटोऱ्यामधला एक शीत राहिलेला होता, एक शीत, आणि तो शीत घेतला आणि जसा जिभेवर नाथ बाबांच्या पडला, जसा जिभेवर पडला तसं हे जग नाही तर जग नो हे अवघा जनार्दन दिसायला लागला. तर नवे नवे प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी दिसायला लागले. त्रैलोक्य आनंदाचे अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. व्होल्टेज कमी पडतंय का? चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. अवघेची त्रैलोक्य, संपूर्ण त्रैलोक्य आनंदाने दिसायला लागलं, आनंदाची अनुभूती आली. ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज कदाचित ह्या अनुभवामुळे, आणि तुम्हाला खरं सांगू, अनुभव सामान्य नव्हता. तो जो मलंग होता तो मलंग नव्हता, तर ते साक्षात दत्तात्रय भगवान होते. आणि ती खरजुली कुत्री नसून ती कामधेनू होती. कामधेनू आणि भगवान दत्तात्रय रोज स्वामीजींच्या बरोबर जेवण्याकरता असायचे. आणि हे रोज नाथ बाबा बघत होते. तरी सुद्धा नाथ बाबांना तो मलंग वाटत होता, दत्तात्रय भगवान वाटत नव्हते. आणि ती कुत्री वाटत नव्हती, ती कामधेनू वाटत नव्हती. कुठपर्यंत माहितीये का? जोपर्यंत गुरुच्या मनात येत नाही की शिष्यावर कृपा करायची, गुरुच्या मनात ज्या दिवशी आलं की माझ्या शिष्याचा उद्धार झाला पाहिजे आणि आज माझ्या शिष्यावर कृपा करायची, जनार्दन स्वामींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजावर त्या कटोऱ्याच्या रूपानं कृपा केली. आणि या अस्तित्वाची जाणीव शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना झाली. आणि ती जाणीव झाल्याच्या नंतर जेव्हा माझे नाथ बाबा भगवान शंकराची उपासना करत असताना, भगवान शंकराची पूजा करत असताना, त्या शंकराबद्दल काही जाणवलं की हे भगवान शंकर नेमका आहेत कसे, यांचा स्वभाव कसा आहे, हे दिसायला कसे आहेत आणि यांचं अस्तित्व कसं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिवा 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 भोळा
पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वनता शिवनाम वाचे वनता शिवनाम वाचे वनता शिवनाम वाचे वनता शिवनाम पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वनता शिवनाम वाचे वनता शिवनाम वनता शिवनाम वाचे वनता शिवनाम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बादे क्रोध का. वा सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. शिव भोळा चक्रवर्ती. आता भोळा शब्द आपल्या समोर उभा राहिला की मी तुम्हाला सांगितलं आपण सहजच एखाद्याला ते काय ते मंडपामध्ये एखादा माणूस येतो सकाळीच येतो तो झाडतो सगळ्या चटया उचलतो मंदिराची पूजा करतो खडकेश्वराची पूजा करतो इथं सगळी देखरेख करतो सकाळीच येतो थेट संध्याकाळी जातो. सगळे झोपल्याच्या नंतर तो झोपतो आणि सगळे उठायच्या आत उठतो सेवेला सुरुवात करतो. मग कधी कधी त्या माणसाचं जर नाव चर्चेमध्ये निघालं 4 माणसांमध्ये निघालं तर आपण काय म्हणतो अहो तो राम भाऊ ते भोळा आहे ते त्याच्याकडे नाही दिला त्याचं काय होय सागर दादा त्याचं काय घेऊन बसले तुम्ही भोळा माणूस आहे. असं एक पोरगा होता मुलगा त्याने काय केलं एक पाटी घेतली त्या पाटीवरती लिहिलं मी मुका आणि बहिरा आहे जन्मताच मला मदत करावी अशी ती पाटी गळ्यामध्ये घेतली आणि तो बाजारामध्ये गेला. 8वीचा मुलगा होता संदीप महाराज 8वीचा मुलगा होता तो है की नाही. तो गेला कुठे गेला बाजारामध्ये गेला आणि मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे असं पाटीवर लिहिलं मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे मला मदत करावी. आता असाच एक सांग काम आहे त्याच्या बायकोनं त्याला बाजारला पाठवलं. इथला नव्हता महाजनवाडीचा नव्हता. महाजनवाडीचे खूप हुशार माणसं आहेत चांगल्याला वाटं लावलं आहे त्यांनी काही सामान्य होय आपा सामान्य महाजनवाडी हुशार आहे. महाजनवाडीतला नव्हता दुसरी काढला होता तिकडे गेल्यावर ही काढले सांगू दुसरं आणायचं 200 रुपये दिले आणि त्याला सांगितलं जा बाजार करून आणा. काय सांगितलं बाजार करून आणा. आता तो म्हटला मी बाजारला जातो पण बाजारावरून काय काय आणू आणि तुला काय काय आणू अजून काय काय घेऊन येऊ. तिने सांगितलं फक्त घेऊन येऊ नका. फायजी तुम्ही काहीही आणा तुम्ही फक्त घेऊन येऊ नका. बाजारातून काहीही घेऊन या फक्त तुम्ही नाही बरं ठीक सावध राहा. एवढं हलक्यात कीर्तन घेऊ नका. माझं 9033 ओव्या पाठ केलेले आहेत फक्त तुम्हाला ओव्या सांगायला वेळ नाही मला. मी त्याचा अर्थ सांगतोय फक्त वेळ नाही माझ्याकडे एवढा तुम्हाला ओव्या सांगायला. तुम्ही जर म्हटले आखी ज्ञानेश्वरी सांगायची तर ज्ञानेश्वरी सांगतो पण तुम्हाला काय झालंय माहिती आहे का जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाने ज्याला जे आवडत नाही ते सांगायचं कशाला. पण इथं ज्ञानेश्वरी ऐकणारे माणसं आहेत महाराज म्हणून तर ज्ञानेश्वरी सांगायला आनंद वाटतो आणि ज्ञानेश्वरी ऐकायलाही आनंद वाटतो. त्याला पाठवलं
आणि त्याने नेमकं त्या मुलाला बघितलं. पण त्या मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे आणि मला मदत करावी असं वाक्य त्याने वाचलं. अरे 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 किती लहान मुलगा आहे हा. अच्छा हा जवळच पेटलं. मग मी म्हटलं एवढा उत्साह कस काय मामा. ऐका त्याने ते बघितल्याच्या नंतर अरे 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 त्याला वाटलं एवढा छोटासा मुलगा ह्याला आपण मदत करायला पाहिजे भाई आहे की नाही, ह्याला आपण मदत करायला पाहिजे. मग त्याने त्याला जवळ बोलवलं आणि त्याला जवळ बोलून त्याच्या कानात विचारलं, का रे बाळा तुला कधीपासून ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही, तू बहिरा आणि मुका कधीपासून आहे. त्याला त्याच्या लक्षात आलं मुलाच्या की ह्याच्या गोळ्या संपल्यात. हा मला विचारतोय तू मुका आणि बहिरा कधीपासून आहे. आता सांगायला बोलता तर आलं पाहिजे ना, बहिरा ऐकायला तर आलं पाहिजे ना. तो ऐकतोय त्याच्या लक्षात आलं कारण तो काही मुका बहिरा नव्हता. मग त्याच्या ते लक्षात आलं मी बहिरा आणि तो म्हणतो बाळा मला सांग ना तू कधीपासून मुका आणि बहिरा आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी त्याला थोडंसं बाजूला घेतलं आणि त्या मुलानं त्याला सांगितलं की अरे मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे, मला ऐकू येत नाही आणि मला बोलताही येत नाही. अरे 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 तुझ्यावर किती वाईट वेळ आली रे बाळा. हे घे माझ्या पत्नीनं मला 200 रुपये दिलेले आहेत बाजाराकरता. ते 200च्या 200 रुपये त्या मुलाला देऊन टाकले त्याने आणि उड्या मारीत घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायकोने विचारलं आणला का बाजार. ते म्हणले बाजार नाही आणला, आज मी परोपकार केलाय, आज मी पुण्य केलंय. काय पुण्य केलं. अरे एक 7वी 8वीतला मुलगा आणि त्या मुलाने बाजारामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या गळ्यामध्ये एक पाटी होती. त्या पाटीवरती लिहिलेलं होतं मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे आणि मला मदत करावी. त्या बायकोने ऐकलं, बायकोला माहिती होतं है की नाही. आपल्या मालकाचं अस्तित्व एखाद्या वेळेस देवाला नाही अंदाज यायचा पण पत्नीला लवकर येतो है की नाही. खरं अस्तित्व काय असतं, खरी ताकद काय असते ते इकडे विचारा. तिला माहिती होतं. तिने त्याला जवळ घेतलं. का हो तो जन्मतः मुका आणि बहिरा आहे हे तुम्हाला कसं माहिती. तो म्हणला मूर्ख आहेस का, तुझाच पती आहे मी, असं काय म्हणजे सांगावांगी थोडंच मी. नाही नाही नाही. मग त्याला विचारलं, त्याला वडापाव खाऊ घातला मी अगोदर. त्याला मी विचारलं बाळा तू मला सांग तुला केव्हापासून तू मुका आणि तू बहिरा आहे. त्या मुलानं स्वतःच्या मुखानं तोंडानं सांगितलं सागर दादा की मुका आहे आणि बहिरा आहे जन्मताच आहे. लागली लिंक. करंट लागतोय तुम्हाला. तो का म्हणे भोळा, इतका पण भोळा असू नये माणसाने आहे की नाही. मग भोळा शब्दाची व्याख्या आपल्या समोर जर ही असेल तर भगवान शंकराला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज का भोळ म्हटले असतील. विठाला विठाला आज कोणी कोणाला भोळ म्हणायला तयार नाही महाराज. आणि दुसरं सांगतो जगाचा नियंता असणारा आणि भगवान शंकर हे खऱ्या अर्थानं काळ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते असणारे भगवान शंकर आहेत. पृथ्वीचं अस्तित्व, लय आणि स्थिती. पृथ्वी जन्माला येते, पृथ्वीचं पोषण करणारे भगवान विष्णू आहेत आणि पृथ्वीला या सृष्टीला नष्ट करणारे भगवान शंकर आहेत. हे काम ज्यांच्याकडे आहे. आता भोळे म्हणणारे सुद्धा शांती ब्रह्म एकनाथ महाराज सामान्य नाही. अस्तित्वाचं दर्शन ज्यांना झालेलं आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज भगवान शंकराला, आशुतोष भगवान शंकराला भोळ म्हणतायत. भोळ का म्हणत असतील खरं सांगू तुम्हाला. भगवान शंकराचा पेहराव कसा आहे. भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर. बरोबर हे तर तुम्हाला माहिती आहे ना. मग असे असणारे भगवान शंकर ते हे लावत नव्हते काय पॉन्ड्स, हमाम,
ते काय ते प्रकार असतील ना, मी पावडर लावत नाही त्यामुळं मला काही ते पावडरचे नावं जास्त माहिती नाही आहेत. पावडर लावून लावून सगळ्या स्किन खराब झाल्या महाराज, लोकांच्या सगळ्या स्किन खराब झाल्या. होती ती स्किन. आता मला सांगा, लहानपणी एखाद्या मुलाची स्किन जशी दिसते तशी ती तारुण्यात किंवा म्हातारपणी दिसते का? नाही ना. लहानपणापासूनच त्याला ते सवय लावली जाते त्या पावडरची. तसं भगवान शंकर पावडर कशाची लावत होते माहिती का? अंगाला मेलेल्या माणसाचा भस्म, चितेची राख. कशामुळे माहितीये का? कशामुळे माहितीये का? एक ना एक दिवस प्रत्येकाला तिथंच जायचे. दिन 4 घडी का जीना दुनिया है मिसाफिर खाना, कहीं लाख करोड़ो आए, कहीं कोटि खत्म कराए, बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर खाना. जो इथं आलाय ना त्याला प्रत्येकाला जायचंय महाराज. काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. काया नगर का सौदागर, माँ कहे बेटा मेरा, बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. अरे काया नगर का सौदागर. खरं सांगू तुम्हाला, बहन कहे भाई मेरा है. अरे भाई कहे बहन मेरी है. ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है. अरे काया नगर का सौदागर. याच्या पुढे जाऊन सांगू का? याच्या पुढे जाऊन सांगू का? सगळं जग ज्यांची सेवा करते ना सध्या, जेवढी बहिणीची आणि आईची काळजी नाही तेवढी आज मेवणीची काळजी. ससुरा कहे जवई मेरा है. क्या बात. अरे सास कहे जवई मेरा है. ना सास का ना ससुरे का, ये तो लड़की देने का नाता है. काया नगर का सौदागर. मग नेमकं या जगामध्ये शिल्लक आहे तरी काय? हे सगळं जाणार आहे, हे सगळं सोडायचंय, आपल्याला तिथं जायचंय. मग नेमकं शिल्लक आहे काय? तेव्हा कबीरदास महाराज सांगतात, कबीर कहे कमाल मेरा है. मला सुद्धा एक मुलगा आहे, माझा सुद्धा प्रपंच आहे, पण ज्ञानोबराय सांगतात ना, अरे सावली सरीशीची असे स्त्रियेचे तेतुले लोलुप्य नाही, असे हे नेनिजे जैसे. ज्ञानोबराय सांगतात स्त्रीवर किती प्रेम आहे, पत्नीवर किती प्रेम आहे. आपल्या सावलीवर आपलं जेवढं प्रेम असतं तेवढं त्या पत्नीवर प्रेम करा. ती सावली सोडताही येत नाही आणि तिचं अस्तित्वही तेवढं नसतं, म्हणून तेवढं प्रेम करा. शेवटी आपल्याला तिथं जायचंय. कुठं? जिथं भगवान शंकर कायम वास्तव्य करतात. काया नगर का. कबीरदास महाराजांना विचारलं, तुम्हालाही प्रपंच आहे, तुम्हालाही मुलगा आहे, तुम्हालाही पत्नी आहे, आम्हाला सांगा, तुमच्याबद्दल सांगा. तेव्हा कबीरदास महाराज म्हणतात, कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है. पण ना कमाल कबीर का ना कबीर कमाल का, ये तो
हरि भजन गाने का नाता है, हरि काया नगर का सौदागर. जिथून आलोय ना तिथं आपल्याला एक दिवस जायचंय, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून भगवान शंकराला माहिती आहे की प्रत्येकाला इथंच यायचंय ना, मग मी सगळ्यांना आडवं जाण्याकरता, सगळ्यांचं स्वागत करण्याकरता आगतम सुस्वागतम. कोणाचं? राम नाम, राम नाम. आगतम सुस्वागतम. भगवान शंकर आपल्या स्वागताकरता स्मशान भूमीमध्ये हजर आहेत, तिथेच राहतात. आणि अंगाला काय लावतात? चिता भस्म, मेलेल्या माणसाची राख लावतात. आणि राख आणून द्यायला कोण होता? भस्मासूर. त्या भस्मासुरानं काय केलं, एक दिवस रोज राख आणून द्यायचा, रोज चिता भस्म आणून द्यायचा. पण आपा महाराज एक दिवस त्यालाही टेन्शन, माणूसच मेला नाही, कोरोना नाही, स्वाईन फ्लू नाही, साथच नाही, है की नाही, कुठली साथ नाही. मग तो टेन्शन मध्ये आला, त्याचा चेहरा उतरला. जसे तुमचे उतरलेत ना, अशीच ना. नाही तुम्ही तर बाबा गुलाबाच्या फुलासारखे टकमक 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 पाहताय असे. त्याचा चेहरा खिन्न झाला आणि भगवान शंकराने विचारलं, का रे बाबा का नाराज झालायस? त्याने सांगितलं, आज एकही मनुष्य मेला नाही, आज काहीच मेलं नाही. आज मला मी राग कुठून आणू, आज चिता भस्म आणू कुठून? भगवान शंकर भोळे होते ना हो. कसे होते? उद्या म्हणून नाही महाराजाचा ना भंगाची गाठच नव्हती. एकाच शब्द. भगवान शंकर कसे होते? भोळे. अभंग काय आज आपला? शिव भोळा. हे विसरू नका. काही लक्षात नाही राहिलं तरी माता माऊली भोळा, भोळा शब्द विसरायचा नाही. वरदान दिलं कुणाला? कुणाला? भस्मासुराला. भस्मासुराला वरदान दिलं. कुणी? जागी येत ना तुम्ही? भस्मासुराला वरदान दिलं, जा म्हटलं ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो मृत्यू पावेल आणि त्याच्या चितेचा भस्म मला घेऊन ये, त्याच्या चितेची राख मला घेऊन ये, त्याच्या शरीराची झालेली राख मला घेऊन ये. असं बरेच दिवस चाललं महाराज, बरेच दिवस चाललं. पण त्याच्या मनामध्ये विकल्प आला. कोणाच्या? तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. ज्ञानोबरायांनी त्याचा उल्लेख केला ना, लय आनंद आहे ज्ञानेश्वरीत, पण तुम्ही मला साथच द्या ना. तुवा संग्रामी हर जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडीला. मामा ज्ञानेश्वरी वाचले मजाच वेगळी, ज्ञानेश्वरीची मजा वेगळी. नाद नाही करायचा. तुम्हाला खरं सांगू का, ज्ञान असं माणसाला काय वाटतं, प्रत्येकाला काय वाटतं, काय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी करतात हे लोक, काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं? आपण जसं एखाद्या माणसाला म्हणतो ना, अरे बाबा नको पिऊ नको पिऊ, काय ते पिण्यात मजा आहे, तुला 1000 वेळा सांगितलं तू पिल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार महाराज. ते पिल्यानंतरच कळन त्याच्यात मजा काय असते, त्याच्यात आनंद काय असतो. तुमच्या जवळचं उदाहरण दिलं म्हणजे तुम्हाला कळते. तशी ती नशा आहे महाराज, ज्ञानेश्वरीची एक नशा आहे. त्या नशेमध्ये मनुष्य असा आनंद असतो. आणि खरं सांगू का, ज्ञानोबा सांगतात, माझ्या ज्ञानेश्वरीकडे या, स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. काय विषयातले भोग आणि ह्या भोगाचा आनंद घेत बसलात. ज्ञानोबा सांगतात, तुम्ही ज्या इंद्रियाच्या माध्यमातून आनंदाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करताय ना, ऐका ऐका, ते इंद्रिय बाजूला ठेवून, ते इंद्रिय बाजूला ठेवून तुम्हाला डायरेक्ट ब्रह्मतत्वाचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, ही ज्ञानोबरायांची भूमिका आहे महाराज. तरी मी काय भस्मासुर, मी काय भस्मासुर आहे का? ज्या भीष्माचार्य द्रोणाचार्याने मला धनुष्य कसा चालवायचा ते शिकवलं तात्या महाराज, आणि त्या भीष्माचार्य द्रोणाचार्यावर मी बाण चालवायला देवा तुम्हाला सांगतोयस, काय ज्ञान सांगतो राव मला तू? पाप करायचं सांगतो, म्हटलं मी तुला ज्ञान सांगतो, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ म्हणले ना.
तुला ज्ञान आणि विज्ञान देऊ. काय ज्ञान सांगतो? ज्यांनी मला शिकवलं त्यांच्यावर तुम्हाला बाण चालवायला लावतो. नाही 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 नाही, तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. असा असणारा तो प्रसंग. त्या भस्मासुराच्या मनामध्ये एक कल्पना आली, अरे जर आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवतोय तो व्यक्ती मृत्यू पावतोय, मेल्यानंतर त्याची चिता आपण भगवान शंकराला आणून देतोय, ह्याच्यापेक्षा जर आपण भगवान शंकराच्या डोक्यावरच जर हात ठेवला, भगवान शंकरच जर नष्ट झाले तर पार्वती सारखी आपल्याला पत्नी म्हणून मिळेल. बघा काय डोकं चालवलं त्याने. कधी कधी असं चालवतात बरं का डोकं काही काही माणसं. असं डोकं चालवू नका. ज्ञानोबर आहे ते त्या ठिकाणी सांगतात ना, मग तरी मी काय भस्मासुर उदाहरण दिलं ना, तिथं टोम नाही महाराज तो. कधी कधी एखादा कलंक लागला तर 4-4 पिढ्या पुसत नाही. जर सोयरीक आली तर ते जर म्हणले ना, त्या अमुक अमुक पाटलाच्या घरी पोरगी द्यायची, त्यांच्या घरी पोरगी द्यायची होय तुम्हाला, द्या तुम्हाला द्यायची असली. अरे झालं काय? तुम्हाला माहिती आहे का त्यांची पोरगी काय झालं? पोरीला पाठीमाग पेपरला गेली, ती आलीच नाही, तिकडच होती म्हणले 15 दिवस कुठेतरी. मग हा कलंक लागलेला असतो आणि हा कलंक पिढ्यानपिढ्या पुसत नाही महाराज. त्या भस्मासुराला कलंक लागला, ज्ञानेश्वरीमध्ये टोमना हाणला ज्ञानोबरायांनी. तसं जीवन जगताना सावधान रीतीने जगा. एक पाऊल एक क्षण कसा येईल आपल्या जीवनामध्ये सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्याला सावध राहायचे महाराज. आणि ठरवलं म्हणले आज भगवान शंकराला संपू, आपलं कामच संपून जाईल, टेन्शन नाही राहणार, आहे की नाही. ठरवलं भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायचा असं ठरवल्याच्या नंतर भगवान शंकराच्या समोर गेले आणि भगवान शंकराला म्हटले, हे बघा आता मी पूर्णपणे थकलोय, तुमची सेवा करून करून मी पूर्णपणे थकलोय. आता मी तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो आणि तुम्हीच भस्म झाले म्हणजे माझे कामच संपून जाईल. भगवान शंकराने थोडा विचार केला, हा जर व्यक्ती याची बुद्धी जर बदलली आणि ह्याने जर डोक्यावर माझा हात ठेवला तर मी त्याला वरदान दिलेलंच आहे ना. अरे हा आशीर्वाद मीच दिलेला आहे त्याला. आणि तो एखादा पहिलवान असतो, पहिलवान तो शिष्याला सगळे डाव शिकवतो पण एक शिकवत नसतो. त्याला माहिती असतं हा कोणत्या हंगामात मला हात देईन सांगता येत नाही. एखाद्या आखाड्यामध्ये जर त्याने हात दिला आणि तो जर सापडला, म्हणून गुरु कधीही एक डाव जवळ ठेवत असतात. भगवान शंकराने विचार केला आणि भगवान शंकर पळायला लागले महाराज. त्या भस्मासुराला घाबरले, पळायला लागले. भस्मासूर मागे आणि भगवान शंकर पुढे. भस्मासूर मागे आणि भगवान शंकर पुढे. पळता 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 ही बातमी भगवान विष्णूला कळाली. कारण भगवान शंकर आणि विष्णू हे एकमेकाचे आराध्य दैवत आहेत. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, म्हणजे भगवान विष्णू. आणि काळजी पडली भगवान विष्णूला, आता काय करायचा. हात जर भस्मासूर माझ्या शंकराच्या डोक्यावर जर याने हात ठेवला तर माझे भगवान शंकर, माझे आराध्य दैवत, हे भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या भगवान विष्णूने ठरवलं आणि एक सुंदर स्त्रीचं मोहिनी रूप धारण केलं. सुंदर स्त्रीचं अशी मस्त मेकअप केला. वॉशिंग पावडर निरमा, निरमा सुपर निरमा, सबकी पसंद निरमा, है की नाही. वॉशिंग पावडर कपडे बिपडे धुवून मस्त पैकी सबकी अलग, आपकी झलक सबकी अलग, है की नाही. त्याप्रमाणे सगळे आता ओठाला लाली लावली, डोळ्याला काजळ लावलं, अशी नटून खटून मोहिनी रूप धारण करून ती आली. मग काय करायचं म्हटले, माझ्या बरोबर तुला जर लग्न करायचं असेल तर माझी एक अट आहे. ते भगवान शंकर गेले निघून पुढे. काय अट आहे तुमची? मी जसं नाचेल तसं तुम्हाला माझ्यासारखं नाचावं लागेल, है की नाही. कुणी सांगितलं? भगवान विष्णूनं. आणि ज्ञानोबराय सांगतात, हाय जरा थोडस खालचीच भाषा. ज्ञानोबरा ग्रेटच आहेत महाराज. कुठलाच विषय त्यांनी ठेवला नाही असा की ज्ञानेश्वरीमध्ये मांडायचा. सगळे विषय त्यांनी मांडलेले आहेत. आणि
ठीक आहे म्हटले, काय अडचण नाही. मग समोर आले, एकमेकाच्या समोर आले आणि भगवान विष्णूनं म्हणजे त्या मोहिनीनं कमरेवर हात ठेवले आणि भगवान विष्णू नाचायला लागले. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, आहे की नाही. जसे जसे हात वरती घ्यायला लागले मग असे हात ठेवले, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, नाचायला लागले ना. हा, मोहिनीचं रूप धारण करून नाचायला लागले. हळूहळू हळूहळू अहो असा ताल रंगला त्यांचा, असा ताल रंगला आणि त्या नाचण्यामध्ये दोघेही एवढे गुंग झाले. खरं सांगू तुम्हाला, दोघाचा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंगे, रंगे रंगला श्रीरंगे, अवघा रंग एक झाला. दोघाचाही रंग एक झाला. थोडा 2 पॉइंट विको द्या मला सिस्टीममध्ये, 2 पॉइंट विको द्या. दोघांचा रंग एक झाला, जीव एक झाला आणि नाचता 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 त्या मोहिनीनं आपले हात डोक्यावर ठेवले आणि ह्याच्या सुद्धा लक्षात आलं नाही भस्मासुराच्या, त्या भस्मासुरानं सुद्धा आपले हात डोक्यावर ठेवले. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, वाली प्राण गेला वाली प्राण गेला मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, वाली प्राण गेला वाली प्राण गेला. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला. त्या मोहिनीच्या नादी लागल्यामुळे भस्मासुर स्वतः भस्म झाला आणि हे वरदान भगवान शंकराने दिलं होतं. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या भगवान शंकराला काय म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. याचे पाय माझे, त्याचे पाय माझे, चिठी वाचे बघता शिवनाम, वाचे बघता शिवनाम, वाचे बघता शिवनाम, वाचे बघता शिवनाम. माझे नाथ बाबा, अरे ज्या नाथ बाबांच्या घरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाये, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. आणि दुसरं सांगू का, द्वारकेची मूर्ती 2 पॉइंट को एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंडा चंदन हो गाळूने करी, वस्त्र गंगा तेरी दुदासे वस्त्र, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी
कावडीने पाणी वाहे हरी कावडीने. निळोबर वर्णन करतात. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदार तसे. चोपदारकी करण्याकरता नाथ बाबांच्या वाड्यामध्ये जर भगवान परमात्मा असेल तर मला सांगा नाथ बाबा सामान्य आहेत का? ज्या शंकराचं वर्णन करतात ते सुद्धा सामान्य नाही, चक्रवर्ती आहे त्यांचं वर्णन करतात. आणि दुसरं सांगू का, अशा चक्रवर्ती सम्राट आणि भोळ्या शंकराचे पाय माझे चित्ती असावे. पाय शब्दाचा अर्थ शास्त्राने ज्ञान सांगितलेलं आहे. आणि व्यवहारामध्ये सुद्धा पाय, परमार्थामध्ये पाय श्रेष्ठ आहेत, संसारामध्ये डोकं श्रेष्ठ आहे. पाय आणि डोकं, ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याने पाय स्वच्छ ठेवायचे. नाहीतर जर भरलेले पाय असले ना, माणसं म्हणतात तुम्ही या पाया पडून, मी थांबतो तो वरीतच. येतंय तुमच्या लक्षात? पाय भरलेले नको. आचरण फक्त एक उपसर्ग लागला, चरण शब्द तसाच आहे, पण अख्खं जीवन त्या आ शब्दाने गुंफलं महाराज. म्हणून कधी असं होतं का मला सांगा, परमार्थ श्रेष्ठ का प्रपंच श्रेष्ठ? ज्याचं डोकं चांगलं त्याचा प्रपंच सुंदर है की नाही? ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ सुंदर. मग मला सांगा, परमार्थ श्रेष्ठ का संसार श्रेष्ठ? आता तुम्ही मला म्हणाल परमार्थ श्रेष्ठ का संसार श्रेष्ठ? काय श्रेष्ठ आहे पटकन बोला. आता मला सांगा, उद्या आदिनाथ बाबा इथे येणार आहेत. आल्याच्या नंतर आदिनाथ बाबा कीर्तन करतील है की नाही? बाबांच्या आगमनाची वाट आपण पाहतोय. ते आल्याच्या नंतर ते बोलणार, त्यांचा एक एक शब्द आपण मोत्यासारखा घेणार आणि तो शब्द आपल्या बुद्धीमध्ये परिवर्तन करणार. आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये बदल होणार. परिवर्तना करता हा परमार्थ आहे. म्हणून आज आपण त्या बाबांची वाट पाहतोय. आल्याच्या नंतर कीर्तन होईल. कीर्तन झाल्याच्या नंतर आपण आपलं डोकं कुठं ठेवणार? कुठे ठेवणार? कुणाच्या ठेवणार की नाही? बरोबर, सगळे ठेवणार. आता सुद्धा कीर्तन झाल्यावर ठेवा आहे की नाही? मग मला सांगा, असं कधी होतं का थांबा 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 बाबा पाय वर करा आम्हाला दर्शन घ्यायचंय, असं कधी होतं का? डोकं ते खाली बोलवित आहे. खाली कोणाला? डोक्याला पाय खाली बोलवते. फक्त पाय स्वच्छ असले पाहिजे. विठाला विठाला म्हणून तर म्हणतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. चित्तामध्ये पाय असले पाहिजे. अंतःकरण चतुष्ट आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अंतःकरणाची वृत्ती जेव्हा अहंकार धारण करते तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. अंतःकरणाची वृत्ती जेव्हा चिंतन करते तेव्हा त्याला चित्त म्हणतात. अंतःकरणाची वृत्ती जेव्हा ज्ञानाची पिपासा करते आणि ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा करते तेव्हा त्याच अंतःकरणाला मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे त्या अंतःकरणाचे चतुष्टय आहेत. त्याला अंतःकरण चतुष्टय म्हटलं जातं. मग चित्त आणि पित्त, शरीर व्यवस्थित असावं असं जर वाटत असेल तर शरीरामध्ये पित्त लागतं आणि संसारामध्ये चित्त लागतं. जवळ नाही चित्त,
काय मांडियेले प्रेत आपल्याला किंमत आहे का? नाही. मग आपल्या वृत्तीला किंमत आहे. मग नाथ बाबा म्हणतायत त्यांचे पाय माझे चित्ती, चित्ती तुझे पाय. कोणाचे? भगवान शंकराचे. ज्या पायाचं चिंतन नाथ बाबा करतायत तेच भोळ म्हणतायत. बरोबर आहे. थोडीशी नजर थोडी वेगळी. ऐका, चित्ती तुझे पाय आणि डोळ्यानं मला तूच दिसला पाहिजे. डोळा रूपाचे ध्यान. आणि पुढे काय सांगितलं? अखंड मुखी नाम. कुणाचं? कुणाचं? देवाचं. है की नाही? अखंड त्या भगवंताचं नाम जर आपल्या मुखामध्ये असेल, पण कसं असलं पाहिजे? प्रेमानं असलं पाहिजे. रोजानं लावल्यासारखं नाम नको. भजन देव ओंगाळवाने नरका जाणे चुके ना. प्रेमानं पाहिजे. घ्या रे घ्या, घ्या रे घ्या, घ्या रे मुखी नाम घ्या, घ्या रे घ्या, घ्या रे घ्या मुखी नाम, घ्या रे घ्या, घ्या मुखी नाम घ्या, घ्या रे घ्या, घ्या रे घ्या मुखी नाम. पण कसं? बरोबर नाही. अंतरी धरून जा प्रेम, अंतरी धरून जा प्रेम. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. घ्यार घ्या, घ्यार घ्या, घ्यार मुखी नाम घ्या, घ्यार घ्या, घ्यार घ्या मुखी नाम. घ्या रे घ्या, घ्या रे घ्या. कसं घ्यायचं? घ्या रे मुखी नाम घ्या. त्या गवळणी संत पदाला प्राप्त झाले महाराज. खरं सांगतो तुम्हाला. फक्त कशामुळे? कशामुळे? त्या गवळणीची वृत्ती व्यापक झालेली होती. त्या गवळणीला चराचरामध्ये नाथ बाबांना जसं जगनो हे अवघा जनार्दन दिसत होता, तसं त्या गवळणीला कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. म्हणून अरे त्या देवासाठी, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला सगळा भोगाचा त्याग करावा लागतो. तेव्हा तो देव, तो परमात्मा आपल्या अस्तित्वाचं दर्शन आपल्याला देतो. याची लागी वो ते जियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी विषयाचा त्याग जन्मो जन्मांतरी केली सुचना, जन्मो जन्मांतरी केली सुचना, जन्मो जन्मा. एका जन्माचं पुण्य नाहीये. भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण आमच्या बरोबर खेळतायत का? याची लागी हो केले नाना याग अष्टांग आदी योग. खरं सांगू तुम्हाला, याची लागी या ज्याच्या करता सगळं जग खड्यात गेलंय. गड्या विषयाचा त्याग एक जन्म नाही, जन्मो जन्मांतरी केली हे सूचना. आज माळ घातली का दुसऱ्या दिवशी विमानाची वाट पाहतो. आज माळ घालतो दुसऱ्या दिवशी कुठेही विमान. कोणाला विमान आलं होतं? तुकोबरायला विमान आलं होतं ना घ्यायला.
अरे तू माळ कधी घातली? इथं जन्मोजन्मीची साधना लागते. आज माळ घातली आणि उद्या विमान नसतं येत. त्या गवळणीची जी अवस्था आहे ती अवस्था नाथ बाबांची झाली म्हणून त्या गवळणी भजन करत होत्या. आणि माझे नाथ बाबा सुद्धा त्या चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. कुणाचे? भोळ्या शंकराचे. आणि दुसरं सांगू का? जर आपण त्या भगवान शंकराच्या नामाचं भजन केलं, शिवोहम 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 नित्योहम शुद्धोहम नित्योहम शुद्धोहम. खरं सांगू तुम्हाला, फक्त भजन करा, नाथ बाबांचं करा, संतांचं करा किंवा देवाचं करा. संतांच्याही नामामध्ये ताकद आहे आणि देवाच्याही नामामध्ये ताकद आहे. काय ताकद आहे? वाचे वरद शिवनाम, 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 वाचे वरद शिवनाम. तया फक्त भगवान शंकराच्या नामाचं जर आपण भजन केलं ना, तर परमार्थामध्ये हे दोन आडवे येणारे आहेत. कोणते? काम आणि क्रोध. आणि हे भगवान हे काम आणि क्रोध हे भगवान शंकराचे चेले. भगवान शंकराची जेव्हा एखादा भक्त सेवा करायला जातो ना, त्या पिंडीवरती अर्घ्य देण्याचा प्रयत्न करतो, बेल वाहण्याचा प्रयत्न करतो, भस्म अगदी कपाळाला लावतो. भगवान शंकर आहे ना, भगवान शंकरानं पाळलेली हे दोन आहेत, काम आणि क्रोध. काम आणि क्रोध हे भगवान शंकराने पाळलेले आहेत. तो भक्ती करायला लागला आणि त्याला जर त्या भक्तीचा अहंकार झाला की भगवान शंकर म्हणते छू. है का नाही? काय म्हणतात भगवान शंकर? काय म्हणतात? छू. म्हणजे एक तर त्याच्या पाठीमागे काम लावतात, नाही तर क्रोध लावतात. पण खरं सांगू का तुम्हाला, काम आणि क्रोध हे दोन असे हे भगवान शंकरांनी पाळलेले दोन पाळलेले आहेत ना. मग मला सांगा, पाळलेलं चावतंय का? आतापर्यंत पेपरला बातमी पाळलेलं चावलंय बा. एखादा बैल आपण सांभाळलाय, बैल, आणि तो बैल मालकावर धावून आलाय, झालं? पाळलेलं चावतंय? पाळलेलं मारतंय? नाही, पाळलेच नाही. अपवाद आहे ना. कधी कधी जो माणूस त्या बैलाला रोज चारा पाणी खाऊ घालतोय,
त्याचा राग अनावर झाल्याच्या नंतर, क्रोध अनावर झाल्यानंतर तो शिंगानं उचलून टाकतो त्या मालकाला. कधी कधी होतंय की नाही, होतंय की नाही? तसंच झालं अगदी. एक दिवस काय झालं, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. कुणी कामानं ऐका जागेवर सगळे. कुणाला मारली? ज्या शंकरानं पाळले. बाण मारला कामानं. जसा बाण मारला, मारल्याबरोबर भगवान शंकरानं त्याला विचारलं, सांग तुला कोणी सुपारी दिली? माझ्या नादी लागतोय, सांग तुला कोणी सुपारी दिली? कोणी सांगितलं तुला हे? सांगितलं कोणी? कोणी तुला पैसे दिले? कोणी तुला लाच दिली का? त्याला विचारलं. तिसरा डोळा उघडला आणि त्या डोळ्यातून अग्नी बाहेर काढला आणि त्या अग्नीच्या सहाय्याने तो काम पेटू लागला. काम पेटला. कोण पेटला? काम पेटला. पेटलेला काम क्रोधानं बघितला. ही जोड आहे ना, संगच दोन पाळलेले कुत्रे, दोन आपण पाळतो ना कधी कधी, ते जोड येते, काम आणि क्रोध. हे भगवान शंकराचे पाळलेले. क्रोध आला. क्रोधाने सांगितलं, शिवजी माफ करा म्हटले, आम्हाला माफ करा, त्याच्याकडून झाली चूक, द्या सोडून. अरे आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, मुलगा जर मांडीवर शी केली तर काही लोक मांडी कापतात का? धुवूनच काढतात ना. मग द्या सोडून, माफ करा त्याला. क्रोधानं विनंती केली. भगवान शंकराची विनंती क्रोधानं केली. जशी विनंती केली तसं भगवान शंकराने सांगितलं, मी त्याला माफ करतो, पण माझी एक आट आहे. काय आट आहे? शंकरानं बोलायच्या अगोदरच क्रोध बोलला, जो तुमचं भजन करील, जो तुमचं भजन करील, तयान बाधी क्रोध काम. फक्त तुम्ही काय म्हणा, वाचे वद शिवनाम, 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 वाचे वद शिवनाम. आवडलं असलं तर जरा जोरात टाळी वाजवा ना, रोजन लावण्यासारखं. म्हणजे बेंबीच्या देठापासून चाललंय माझं. आणि तुम्ही ते लहान लेकराला ते फुटाणे होते नाही का, रेवडीची कुस्ती असते, वा 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 वा, सोडा 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 सोडा, वा 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 वा, ते तसं नका करू ना महाराज. जो भगवान शंकराचं भजन करतो. माझा वेळ संपलाय. किती वेळ चालू द्यायचा? 9:30 वाजले. माझा वेळ संपला. तुमची जर इच्छा असेल तर मी 11 वाजेपर्यंत. हा, तुम्ही म्हणाल 8 तास तर तास पडलंय, है की नाही? आणि द्यायचा नांगर सोडून लगेच. बाकीचं राहिलेलं कधी नांगरायचं? है की नाही? मग अंबादास मामा म्हणतायत की एक त्यांनी वाक्य सांगितलं आता मला, मी ते राहिलेलं नांगरायला पुन्हा येईल. हा, नको? पुन्हा नको का? बर बर, या पण लवकर या या पण लवकर या मामा. कारण काय होतं, आम्हाला वेळ कमी असतो इथं यायला, थांबायला, घरी कामं राहतात. आता काही टेन्शन नाही महाराज. आता हे माऊली आपले माऊली महाजन यांची पंगत आहे आज, है की नाही? बघा ना, त्या महात्म्यानं एकट्यानंच पंगत घेतली. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. एकट्याच माणसानं. पुढे ते आलेत का?
का पंगत देऊन गेले घरी? असं होतं कधी कधी महाराज. मुंबईला गेलो कीर्तनाला, एक जणांनी मला तारीख दिली आणि मी कीर्तनाला गेलो आणि ते पिक्चरला निघून गेलं. कीर्तन झाल्यावर ते आलं, मी त्याला विचारलं कीर्तनात दिसले नाही, म्हणले महाराज त्याला पडत आम्ही पडतच नाही. ते कार्यकर्ते म्हणले होते आम्हाला तारीख पाहिजे म्हणून मी तुमचा नंबर दिला होता. ते कीर्तन फिरतन त्या भानगडीत मी पड, ही भानगड समजते ती, हे लफड समज लाफड्याला असे लोक विचित्र आहेत महाराज. माऊली आलेत ना, हा माऊलीने एकट्याने पंगत दिली महाराज. आणि उद्या तर आमचे सगळे, परवा दिवशी ड्रायव्हर कंपनी सगळ्यांनी महाराज आणि 1.25 क्विंटलची बुंदी क्या बात आहे. आता परवा दिवशी कीर्तन ऐकता ऐकता जर एखादीला म्हणायला लागली काय कीर्तन झालं, काय कीर्तन झालं, काय महाराज मध्ये मध्ये म्हणत होते, हिंदी काहीतरी बोलत होते, पण मला ते ऐकू आलंच नाही, मला ते कळालंच नाही. तिला शेजारणीने सांगायचं अगं सोड बुंदी आपलं सोड हिंदी हान बुंदी चल घरी. कुठं हिंदीच्या बुंदी तिच्या नादी लागत. आता जरा असं थोडस जरा वातावरण. तयान बाधी क्रोध काम त्याला क्रोध आणि काम बाधू शकत नाही. फक्त वाचे म्हणता शिवनाम. शिव हे नाम सतत आपल्या मुखामध्ये असू द्या, आपल्याला काम आणि क्रोध बाधणार नाही. 2 चरण सोडण्याचा प्रयत्न केलाय. 2 चरण राहिलेले चरण काम क्रोध लोभ हे जे आहेत याच्यावर भरपूर चिंतन आहे, याच्यावर खूप चिंतन आहे, बोलण्याकरताही भरपूर आहे. पण आपल्याला भोळा शब्द हा खूप महत्त्वाचा होता. तो भोळा शब्द पटवून देण्याचा प्रयत्न मी आज केलेला आहे. खऱ्या अर्थानं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार आणि भगवान शंकराचा. आता चक्रवर्ती का म्हटलेला आहे, कारण की संपूर्ण सृष्टी ही भगवान शंकराच्या अधीन आहे. आणि सप्तमी आणि तृतीया, व्याकरणामध्ये सप्तमी आणि तृतीया ह्या 2 विभक्त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आत मध्ये ठाई म्हणजे चक्रवर्ती का म्हटलं जातं ऐका. आत मध्ये ठाई संपूर्ण ही सृष्टी, आणि ह्या सृष्टीचा नियंता कोण आहे, म्हणजे ह्या सृष्टीला आधार कोण आहे, भगवान शंकर. आत भगवान शंकराच्या आत असणारी ही सृष्टी, आत सप्तमी म्हणून चक्रवर्ती. येतं एका लक्षात मला नाही सांगता येणार. आणि भगवान शंकराकडून ते तृतीय जी आहे ना, कडून येई हिशी, यांच्याकडून त्यांच्याकडून त्यांच्यामुळे असं जे आपण म्हणतो ना, तसं आधार भगवान शंकराचा आहे सृष्टीला. आणि म्हणून भगवान शंकराकडून ही सृष्टी चालते, म्हणून चक्रवर्ती. आता अजून फार मोठा विस्तार आहे, पण आता जाऊ द्या, बघू नंतर कधी वेळ भेटल्यावर. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. आता तुम्ही सर्वजण माझ्या समोर बसलेला आहात. अजूनपर्यंत काय कोणी टाळी वाजवली नाही, कोणी भजन म्हटलं नाही. आणि मी टाळी वाजवा म्हणत नसतो, भजनही करा म्हणत नसतो. महाराज संदीप महाराज आपली महाराज मंडळी कधी कधी टाळी वाजवा भजन करा, आज बसलेत बिचारे, बसून गेले उठून म्हणजे बस बोंबलत एकटाच. मी टाळी वाजवा म्हणत नाही, भजन करा म्हणत नाही, का आहे ना. आणि तुम्ही सुद्धा इमानदारीने वाजवली नाही, वाजवली का? मग वाजवायची की नाही? करा हात वर मग, चला. गोटे दादा टाळी वाजवण्याचे फायदे सांगतो. गोरोबा काका टाळी वाजवता वाजवता तुटलेले हात, बरोबर आहे, फक्त इथं वाजवा. इथं नाही वाजवली तर टोल नाक्यावर वाजवल्याशिवाय पर्याय. मग इथं वाजवा. टाळी वाजवली तर आपल्या हृदयाला 36,000 छिद्र आणि 72,000 ज्या नाड्या आहेत ना, त्या 72,000 नाड्या जर आपल्या ऍक्टिव्ह व्हाव्या असं वाटत असतील तर आपण टाळी वाजवा. एखाद्याला जर अटॅक येऊ नये, आणि अटॅक एखादी शिर जर एखादी नस चॉकअप व्हायची असेल आणि ती मार्गाला लागली असेल, कधी काळजामध्ये हृदयामध्ये कुठं जळजळ होतंय, काहीतरी होतंय,
मग अशा वेळेस तुम्ही कुठेही असाल, फक्त बसल्या जागेवर अशा जोरात टाळ्या वाजवा. तुम्हाला येणारा जो घाम आहे तो घाम निघून जाईल, तुमची शिर चालू होईल, तुमची नस चालू होईल आणि तुम्हाला जीवदान मिळेल. खरं सांगू का, टाळी वाजवण्या पाठीमागचे फायदे, कॅन्सर सारखे रोग बरे करण्याची ताकद या टाळीमध्ये आहे. 72,000 नाड्या ऍक्टिव्ह करण्याची ताकद या टाळीमध्ये आहे. तुम्ही झोपेतून उठल्याच्या नंतर आसनावर बसावं आणि रोज 300 टाळ्या वाजवायच्या. तशा वाजवायच्या नाही, नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाही. मग विठोबार कुमाई, 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 विठोबार एका जनार्दनी शिव, 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 निवारे करे कराता भेव, निवारे करे कराता भेव, वाजवता शिव नाम, वाजवता शिव नाम, वाजवता शिव नाम, वाजवता शिव नाम, भयन बाधित काम कयान बाधी, क्रोध काम तयान तयान बाधी, वाजवता शिव नाम, वाजवता शिव नाम, वा फिरत न सोडू नका बरं. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. खूप छान, खूप छान. अरे एवढे हार कुठून आणले तुम्ही? एवढे फुलं आहेत का गावात? वा वा. मामा मामा म्हणतायत, अंबादास मामा, तुमच्यासाठी काय पण. एक चाय, 2 खारी, आपली मैत्री लय भारी. असं आहे की नाही? तुमच्या प्रेमापुढे हार मानली महाराज. आज जवळजवळ 4 वर्षाचा वनवास संपला माझा. आज कोणाच्या लक्षात येतो काय सांगता येणार नाही. आता इथून पुढे काय अडचण नाही, आहे की नाही? बरं वाटलं, आनंद वाटला. 6-7 वर्ष कालेचे कीर्तन मी या ठिकाणी केले. खऱ्या अर्थानं ह्या वर्षीही कालेच्या कीर्तनाची अपेक्षा संपूर्ण मंडळाची होती आणि त्या मंडळाने मला मागणी केली कालेच्या कीर्तनाची. त्यांचं म्हणणं असं होतं की तुमच्या गवळणी आम्हाला ऐकायच्यात. आता आम्हाला
नंतर यांना विचारा तुम्ही काय बोललो मी ती. बरेच विनोद झाले पण ते मला माईक वर करता येत नाही, आहे की नाही. गवळणीच्या माध्यमातून म्हणजे त्यांना काय शब्द किंवा अनेक त्याच्यामध्ये घटक असतात. ते गायन महाराज गोडच आहे, ते कुणालाही गोड लागतंय. कारण मनुष्य हा जन्मतः स्वभाव त्याचा भजनशील आहे. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील असा माणूस. अहो म्हशी शांत उभा राहतात आणि जास्त दूध देतात, गाणे लावले तर गायी सुद्धा देतात. जनावरावर जर परिणाम होत असेल गायनाचा आणि त्या स्वराचा, तर मला सांगा का माणसावर होणार नाही. त्या कमिटीनं मागणी केली आणि आमचे शुभम दादा असतील, सचिन दादा असतील, विनायक दादा असतील, आहे की नाही. आता विनायक दादाने JCP घेतलाय पण ते आता उद्या येईन वाटतं, आहे की नाही. एक 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 आता खडकेश्वर भगवंताची कृपा सर्वावर होणारच आहे. फक्त प्रेमाने खडकेश्वराची पूजा करा आणि श्रद्धेने विश्वास ठेवा. नक्की तुमचं चांगलं केल्याशिवाय राहणार नाहीत खडकेश्वर भगवान. पण एक सांगतो, कुठेही जाऊ नका, जवळची आहे परी भेटना तसं करू नका. हे जागृत देवस्थान आहे महाराज. बऱ्याच वेळा मला सुद्धा याचे अनुभव आलेले आहेत. इथं माणूस जे बोलतो ना ते खरं होतं आणि भगवान खडकेश्वर भगवंताची कृपा अशी आहे ते भोळेच आहेत महाराज. ते काही विषय नाही. तुम्ही कोणीही या कसेही या. आता उद्या शिवरात्रीचे अनेक प्रसंग आहेत की तो बेल घंटी काढण्याकरता तो बिल उभा राहिला आणि तो उभा राहिल्याच्या नंतर भगवान शंकराला दया आली. शंकराला वाटलं अरे मला कोणी बेल वाहतं कोणी पानं वाहतं, पण हा अख्खा समर्पित मला झाला. आता तो चपला सकट उभा राहिला होता त्या पिंडीवर. कशासाठी? ती घंटा काढण्यासाठी. चोर होता तो, पण त्याच्यावर सुद्धा कृपा करतात. तुम्ही आम्ही तर श्रद्धेने कृपा प्रेम करणारी माणसं आहेत मला. नक्की 100% आपल्यावर कृपा केल्याशिवाय खडकेश्वर भगवान राहणार नाहीत. आणि माझी एकच विनंती असेल की जाता जाता मी एवढंच सांगेल, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती. खऱ्या अर्थानं छावा रिलीज झालाय. आता तो छावा बघितल्याशिवाय कोणी राहू नका, कारण धर्मासाठी आपण जगलं पाहिजे. आता विषय असा झालाय, आपण जाती पातीच्या पलीकडे जाऊन थोडस धर्मासाठी जगा. तो ह्या जातीचा तो त्या जातीचा द्या सोडून धर्मासाठी जगा. अरे त्या औरंगजेबाने ते शंभू राजाला विचारला, ये स्वराज्य क्या चीज होती है जिसके लिए आप जान देना चाहते हो. अरे हे स्वराज्य नेमका आहे काय की ज्याच्या करता तू स्वतःचा प्राण द्यायला तयार आहेस. तेव्हा माझ्या शंभूनं सांगितलं महाराज, माझ्या शंभू राजानं सांगितलं, स्वराज्याचा अर्थ एकच आहे, न्याय नीती धर्म आणि माझ्या माय माऊलीची आबरू वाचवणं, याचा अर्थ स्वराज्य आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. आणि खरं सांगू तुम्हाला, तो छावा दिला माझ्या शंभू राजानं. शंभू राजा छत्रपती शिवाजी महाराजांना हा छावा आपल्याला दिला. धर्मासाठी जर तुम्ही जगाल ना, 43 दिवस एवढा निर्घुण त्रास माझ्या शंभू राजाला दिला. शेवटचे 20 मिनिटं बघू शकत नाहीत महाराज. जो कट्टर धर्मवादी आहे ना, कट्टर, ज्याला धर्मासाठी देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती, हो शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, तलवारीशी लगन लागल, जडले तिसी नाते, मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगन लागल, जडले तिसी नाते. असं जीवन असलं पाहिजे. जगासाठी जगा, देवासाठी जगा, एकतर देशासाठी जगा, धर्मासाठी जगा. आपण अजरामर झाल्याशिवाय राहणार नाहीत. माझे शंभूराजे अजरामर झाले, माझे छत्रपती शिवाजी महाराज अजरामर झाले. अरे एकाही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मंदिर ज्यांनी केलंय ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
प्रत्येकाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये देवळातला देव ज्यांनी सुरक्षित ठेवलाय ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे शंभूराजे आहेत. तुम्हाला खरं सांगू का, 9 वर्षामध्ये ते 27 युद्ध केलेत. 27 युद्ध एकही हारले नाही हो. त्याला म्हणतात शंभू छावा. विनाकारण छावा म्हणायचं नाही, कोणालाही छावा म्हणू नका. जो कधी मागे सरलाच नाही. जाता येत होतं महाराज, पळून जाता येत. मला आता शिवचरित्र नाही सांगायचं, जाता येत होतं, जायचंही सांगितलं, पण छावा. शंभूराजेने सांगितलं, अरे माझ्या धर्मासाठी मी पुढे पाऊल टाकलेलं मागे घेणार नाही. मी लढणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि स्वराज्य मिळवल्याशिवाय राहणार नाही. ही स्वराज्याची व्याख्या आहे. देशासाठी जगा, धर्मासाठी जगा, देवासाठी जगा. अजरामर झाल्याशिवाय राहणार नाहीत. खडकेश्वर भगवंताच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. यदक्षरम पद भ्रष्ट मात्र इडमचत भवितं सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरम. जशी खडकेश्वरानं बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सर्वांचे चेहरे आणि सर्वांचं प्रेम पाहिल्यानंतर खूप मला आनंदाने भरून आलं. एवढे हार मला माझ्या एवढे हार तुम्ही मला या ठिकाणी घातले. सगळ्या मंडळाचं खऱ्या अर्थानं कौतुक करा आणि टाळ्या वाजवा. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले कुरे वेडे वा पुढे उत्तरे करा क्षमा.